विनंती आहे, जे कोणी इथे फॅन्सी ड्रेस मध्ये ज्यांनी पार्टिसिपेशन केलेलं नाही, वेशभूषेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला नाही, त्यांनी सगळ्यांनी नाचायला सुरुवात करायची आहे. एक छानसं रिंगण बनवायचं आहे. मी सगळ्यांना पुन्हा एकदा इथून स्टेजवर विनंती करेन, जे कोणी उपस्थित आहेत आपण सगळ्यांनी छानसं रिंगण बनवायचं आहे आणि नाचायला सुरुवात करायची आहे. जे कोणी उपस्थित असतील, ज्यांना आज गरबा रमायचा आहे, गरबा नाचायचं आहे, त्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करेन, आपण सर्वांनी एक छानसं रिंगण बनवायचं आहे, एक लाईन बनवायची आहे आणि गरबा नाचायला सुरुवात करायची आहे. आणि आपण पाहू शकता, आपल्या नजरा जरा एकदा स्टेजच्या उजव्या हाताला वळवा. आपण पाहू शकता अतिशय सुंदर असं भारतीय संस्कृतीचं, भारतीय कलाकृतीचं, भरतनाट्यमचं इथे प्रदर्शन होत आहे. ओम सुदामा रहिवासी संघाकडून अतिशय सुंदर देवीसाठी ही पूजा केली जाते. आणि गाणं काय सुंदर वाजतंय, माई तेरी चुनरिया लहराई. स्वागत आहे ओम सुदामा रहिवासी संघाचं. तुम्ही पाहू शकता, थोडी जागा बनवायची, सगळ्यांना विनंती आहे थोडी आपण जागा बनवूया. अतिशय सुंदर उत्कृष्ट अशा वेशभूषा करून इथे सर्व देवी अवतरलेल्या आहेत असंच दिसतंय. तर मी पुन्हा एकदा विनंती करेन सर्वांना, बाकी जे कोणी इथे उपस्थित आहेत, आपण सगळ्यांनी गरबा नाचायचंय, ताल धरायचं आहे. आपल्यासाठी गरब्याची दर्जेदार गाणी वाजवत आहेत, इन्स्ट्रुमेंट्स वरती आहेत सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुप. तर कल्चरल फ्युजन म्हणजे काय असतं याचा एक उत्कृष्ट नमुना तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. गरब्याची